चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कैलास सर मॅथ्स युट्यूब चॅनल मध्ये सर्व विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 9वीचा आपण विज्ञान भाग 2 चे कोणते प्रश्न महत्त्वाचे ती कोणते प्रश्न आयएमपी आणि कोणते प्रश्न परीक्षेला येऊ शकतात ते आपण या व्हिडिओमध्ये बघून घेणार आहे। चला विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करतो। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल एकदा सबस्क्राइब करा, एकदा कमेंट करा का तुमचा पेपर कोणत्या आहे, कोणत्या दिवशी कोणतं आहे, वेळापत्रक मला एकदा नक्की कमेंट करा आणि आपला व्हिडिओला आवडला तर व्हिडिओला पण एकदा लाईक करून द्या। चला आता बघूया आपण डायरेक्टली। बघा विज्ञान भाग 2 मध्ये आता बघा सजीवांमधील जीवन प्रक्रिया, बघा हे प्रकरण आपण बघायचे 15व। आता याच्यामध्ये मी डायरेक्टली तुम्हाला देणार टिक करून का कोणकोणते प्रश्न आयएमपी येते बघा मित्रांनो, ठीक आहे। बघा आता वनस्पतीमधील अन्न आणि इतर पदार्थांचे परिवहन मध्ये बघा स्थानांतर हे महत्त्वाचा भाग आहे, याच्यावरती प्रश्न विचारला जातो। पुढे बघा उत्सर्जन मध्ये बघा का होत असते, याच्यावरती का होत असते याच्यावरती एखादं कारण विचारलं जातं बघा मित्रांनो। पुढे बघा वनस्पतीमध्ये उत्सर्जन, बघा आता महत्त्वाचा भाग म्हणजे काय याच्यामधला का मानवातील उत्सर्जन, बघा का उत्सर्जन संस्था म्हणजे काय, त्यांचे प्रकार आणि यांच्या विचारल्या जाणाऱ्या आकृत्या बघा मित्रांनो। या उत्सर्जन संस्था व रुक्क बघा काय तर ह्या आकृत्या विचारल्या जातात। फक्त याचे काय करा का ऍटलीस्ट तुम्ही 4 नावं पाठांतर करून ठेवा, बाकी काय नाही। आणि एकदम आकृत्या नीटच लक्षात घ्या मित्रांनो, आणि लक्षात घ्या या 100% विचारल्या जातातच। काय का या 100% विचारल्या जातात आकृत्या, त्याच्यामुळे तुमची जी प्रश्नपत्रिका असेल आता येईल त्याच्यामध्ये ही 100% आकृती तुम्हाला विचारली जाणार आहे। पुढे बघा डायलिसिस, बघा आता म्हणजे काय रक्त श्वासलेशन बघा मित्रांनो, हे पण विचारलं तर याला टिक करून घ्या। आता पुढे जाऊया आपण। बघा तर अनुवर्ती हालचाल म्हणजे काय, बघा ट्रॉफिक मुवमेंट, व्हॉट इज मीन बाय ट्रॉफिक मुवमेंट, बघा हे तुम्हाला विचारलं जातं। बघा प्रकाशनुवर्ती हालचाल हे देखील तुम्हाला विचारलं जातं, त्यामुळे याला काय करा टिक करून घ्या, ठीक आहे। बघा पुढे बघा विद्यार्थी मित्रांनो, आता चेता संस्था आपण बघणार आहे का चेता नियंत्रण, चेतापेशी म्हणजे काय, तर आता लक्षात घ्या चेतापेशीमध्ये काय हा सगळ्यात आयएमपी प्रश्न आहे या प्रकरणामध्ये। याच्यातल्या डायग्राम ही चेतापेशीची आकृती आणि याच्यावरची माहिती ही तुम्हाला 100% विचारली जाणार बघा मित्रांनो। काय ही चेतापेशीची आकृती आणि याच्यावरची माहिती तुम्हाला 100% विचारली जाणार, त्याच्यामुळे या प्रश्नाला टिक करून घ्या पटापट, ठीक आहे। पुढे बघा चेतापेशीचे प्रकार, चेतापेशीचे प्रकार बघा दिलेले याच्यामध्ये, तर मानवी चेतापेशी बघा दिसतंय का तुम्हाला, हे देखील करून घ्या, ठीक आहे। चला पुढचं आता बघूया आपण पटापट काय। तर विद्यार्थी मित्रांनो आता बघा मेंदूचे विविध भाग व कार्य, मेंदूचे कोणता भाग आहे किंवा कोणतं कार्य आहे, त्याच्यामुळे हे तक्ता लक्षात ठेवा, 1 किंवा 2 मार्काला याच्यातला एखादा प्रश्न फसू शकतो, ठीक आहे। चला पुढे बघा आता रासायनिक नियंत्रण, त्याच्यानंतर बघा आता आपण डायरेक्टली स्वाध्यायाकडे जाऊया। आता स्वाध्यायामध्ये बघा का जोड्या लावा हे पाठांतर करून घ्या तुम्ही, आणि हा जो दिलेला परिच्छेद आहे ना मित्रांनो, लक्षात घ्या हा परिच्छेद खूप खूप आयएमपी, हा दिलेला परिच्छेद हा खूप म्हणजे आयएमपी लक्षात ठेवा, हे एकदा करून ठेवा। त्याच्यानंतर बघा मित्रांनो का पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा। याच्यामध्ये बघा तर मानवी शरीरातील नियंत्रण कसे होते, पहिला आणि जो 3 नंबरचा दिलाय का वनस्पतीमध्ये समन्वय कशा प्रकारचा असतो याचे सुधारणासह स्पष्टीकरण करा, हा खूप महत्त्वाचा भाग आहे। पुढे बघा समन्वय म्हणजे काय आणि मानवी उत्सर्जन प्रक्रिया म्हणजे कशी चालते, बरोबर आहे। मी तुम्हाला इतक्यात प्रश्न सांगितला होता, हा विचारतो। आणि त्याच्यानंतर बघा मित्रांनो का आकृत्या काढा, बघा दिसतं इथं तुम्हाला आकृत्या काढा, मेंदू, नेफ्रॉन, चेतापेशी, त्या टिक करून द्या, त्या करून घ्या, बाकी याच्या व्यतिरिक्त काय विषय शकत नाही। चला पुढचा बघूया आता अनुवंश म्हणजे काय, अनुवंशिकता म्हणजे काय, या वर्षी 10वीला बोर्डला आलेला प्रश्न होता बघा मित्रांनो, कुठं होता 10वीच्या बोर्डला, त्याच्यामुळे लक्षात घ्या हेच प्रश्न तुम्हाला परीक्षेला विचारले जात असतात, ठीक आहे। चला पुढे बघूया आता। बघा अनुवंशिकता म्हणजे काय याची फक्त लक्षात घ्या लक्षणे एक पाठांतर करा, त्याच्यानंतर याची जी डेफिनेशन आपण म्हणतो, व्याख्या म्हणतो, ती पाठांतर करून ठेवा, ठीक आहे। त्याच्यानंतर गुणसूत्रे, याची आकृती किंवा याचा जो भाग आहे डीएनए मध्ये, ठीक आहे ना, हे सगळं पाठांतर करून घ्या। चला पुढे बघा आता गुणसूत्रांचे प्रकार त्याच्यामध्येच मोडतात बघा। आता पुढे विचारला जाऊ शकतो जीन, बघा हे काय डीएनए ची आकृती, ठीक आहे, वॅटसन आणि क्रिक मॉडेल याला म्हणतात, ठीक आहे, हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं, ठीक आहे। पुढे बघा आरएनए दिसतोय आपल्याला, बघा आता मेंडुलेचा जो थेरम आहे बघा मित्रांनो, काय मेंडुलेचा जो थेरम आहे तो सिद्धांत तुम्हाला बऱ्याचदा विचारला जातो बघा, त्याच्यामुळे लक्षात घ्या का याला पाठांतर करून ठेवा बघा, ठीक आहे। चला पुढे जाऊया आता। बघा हा चला बघा आता विद्यार्थी मित्रांनो का हे दिसतंय तुम्हाला आपल्याला सिकल सेल वगैरे दिसतंय ना, याच्या उपाययोजना ह्या पाठांतर करून ठेवा, हे परीक्षेला बऱ्याचदा विचारलं जातं आणि हे विचारलं गेलेलं आहे अगोदर पण, लक्षात घ्या मित्रांनो, त्याच्यामुळे याची नोंद करू। आता स्वाध्यायाकडे बघूया आपण मित्रांनो काय, तर बघा सगळ्या ज्या रिकाम्या जागा दिसतात आपल्याला त्या पाठांतर करून ठेवा बघा, पहिली,
त्याच्यानंतर ही शेवट ई ची, त्याच्यानंतर त्याच्यावरची ई ची, ह्या काय खूप महत्वाच्या आहेत. त्याच्यानंतर बघा स्पष्टीकरणामध्ये काय आता का मेंडुलेचा एक संतती कोणत्याही संकराद्वारे स्पष्ट करा. बरोबर आहे, हे खूप महत्वाचा भाग आहे, तुम्हाला मी सांगितलं होतं. त्याच्यानंतर बघा ई चा भाग हा महत्वाचा आहे. त्यानंतर इकडे बघा गुणसूत्र म्हणजे काय, डीएनए ची रेणूसूत्र काय, त्यानंतर डीएनए फिंगरप्रिंटचा कशा प्रकारे उपयोग होतो, हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. ठीक आहे, हे करून ठेवा विद्यार्थी मित्रांनो. पुढे बघा त्याच्यानंतर परस्पराशी असलेला संबंध हे पाठ करून ठेवा. याच्यातला 1 मार्काला 100% तुम्हाला प्रश्न विचारला जाईल बघा मित्रांनो. ठीक आहे, त्याच्यामुळे नीट पाठांतर पण का जैवतंत्रज्ञानाची ओळख काय आहे, कशा प्रकारे, त्याच्यामध्ये आता बघा समूहाला ऊती असे म्हणतात. ऊती म्हणजे काय हा विचारला जाणारा प्रश्न 1च मार्काला, जास्त काय नाही. किंवा ऊतीचे प्रकार आला तर तुम्हाला जास्तीत जास्त 2 मार्काला. ठीक आहे, बघा याच्यामध्ये प्राणी ऊती हा महत्वाचा भाग आहे. प्राणी ऊती महत्वाचा भाग आहे, त्याला टिक करून घ्या. पुढे बघा विद्यार्थी मित्रांनो, आता मित्रांनो लक्षात घ्या, लवकरच आपण 10वीचे पुढे आता लेक्चर चालू करणार आहे, त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि पुढे बघा चेताऊती म्हणजे काय, हा भाग महत्वाचा आहे. याचा आकृत्या आणि लक्षात घ्या, याच्या आकृती महत्वाची आणि याच्यावरती विचारले जाणारे काही प्रश्न. ठीक आहे, थोडक्यात माहिती घ्या. तर लवकरच आपण लेक्चर चालू करून देणार आहे, पूर्ण सिलेबस तुम्हाला कव्हर करून घेणार 10वीचा आपण. लक्षात घ्या, गणित असेल, गणित भाग 1 भाग 2 आणि विज्ञानाचा आपण प्रयत्न करणार आहे. आणि जर वेळ असला, जर आपले जर लाईव्हला लेक्चर बघणारे विद्यार्थी जर चांगल्या प्रकारे असेल तर मित्रांनो बाकीचे विषय देखील कव्हर करून घे जातील. तुम्ही जर जुने व्हिडिओ बघितले, तुम्हाला मी सांगतो IMP प्रश्न जे दिले होते तेच प्रश्न बोर्डाला आले होते, तुम्ही एकदा चेक करू शकता. त्याच्यानंतर मला एकदा तुम्ही नक्कीच कमेंट करा. पुढे बघा विद्यार्थी मित्रांनो, आता बघा शेतीपूरक व्यवसाय, बघा हे जे बऱ्याचदा विचारला जातो, हा लक्षात घ्या. शेतीपूरक व्यवसाय कोणकोणते येते किंवा त्यांचं काय कुक्कुटपालन असेल, ठीक आहे ना, हे विचारलं जातं. बघा आता याच्यामध्ये बघा ऊतींची नावं लिहा. टिपालियामध्ये विभाजी ऊती, त्याच्यानंतर जलवाहिनी आणि शेतीपूरक व्यवसाय, बघा हे खूप महत्वाचे. ठीक आहे, याला टिक करून घ्या. इकडे बघा ऊती म्हणजे काय, बस बाकी काही नाही याच्यातलं, एवढंच करून घ्या. पुढे बघा अवकाश निरीक्षण. बघा आता अवकाश निरीक्षण करताना काय, प्रकाशाची विविध रूपे हे थोडक्यात पाठांतर करून घ्या. बघा इकडे खाली दिलेले आहेत मला. ठीक आहे, हे पाठांतर करून घ्या. त्याच्यानंतर बघा दुर्बिणी दिले. टेलिस्कोप म्हणजे काय, याची आकृती किंवा तुम्हाला याच्यावरती माहिती तुम्हाला विचारली जाऊ शकते बघा मित्रांनो. ठीक आहे, हे करून ठेवा. बघा तर रेडिओ दुर्बीण. चला आता डायरेक्टली एक्सरसाइज बघूया आपण. काय काय रिकाम्या जागा करून ठेवा. पहिला, दुसरा, त्याच्यानंतर तिसरा खूप महत्वाचा आहे, क्षकिरणाच्या दुर्बिणीला. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा खाली बघा दिलेले आता का भूपृष्ठावर ठेवलेला दृश्य प्रकाश दुर्बिणी वापरण्यात येतात, हे करून ठेवा. आणि आकृतीचे निरीक्षण करून उत्तरले आहे, हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. आकृती विचारली जाऊ शकते तुम्हाला किंवा याच्यावरती आकृतीवरील प्रश्नांची उत्तर तुम्हाला द्यावी लागतील. खाली बघा प्रश्नांची उत्तर द्या. याच्यामध्ये अ, ई आणि शेवटचा ई. बघा एवढं करून ठेवा विद्यार्थी मित्रांनो, याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कोणताही भाग येऊ शकत नाही. ठीक आहे, तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो विज्ञान भाग 2चे IMP प्रश्न बघितले आणि हेच प्रश्न तुम्हाला नक्कीच 100% सांगतो की याच्यातीलच प्रश्न तुम्हाला परीक्षेला येणार आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून द्या, व्हिडिओला पण एकदा लाईक करून द्या. आणि अजून जर तुम्हाला काय मटेरियल पाहिजे असेल, IMP प्रश्न पाहिजे असेल तर एकदा कमेंट मला नक्की करा. आणि अजून पुढच्या 19 तारखेचा पेपर आहे, त्याचा आपण अजून 2-3 दिवसानंतर मी त्याच्यावरती गायडन्स म्हणून तुम्हाला व्हिडिओ टाकणार आहे IMP प्रश्नाचा, तो पण तुम्हाला भेटून जाईल. ठीक आहे, तर चला भेटूया विद्यार्थी मित्रांनो आता पुढच्या व्हिडिओमध्ये. पण व्हिडिओ बघताय तर सबस्क्राईब करायला विसरू नका विद्यार्थी मित्रांनो, सबस्क्राईब करून घ्या. कारण नवीन बॅच जॉईन केल्यानंतर तुम्हाला माहित झालं पाहिजे का बॅच कधी जॉईन करायची. आणि लक्षात घ्या, बॅच जॉईन करण्यासाठी तुम्हाला काहीच हे नाहीये, फी वगैरे काहीच नाही, फ्री मध्ये असणार आहे. फक्त आपण काय करणार आहे का लाईव्हला दररोज जो टायमिंग दिला असेल त्या वेळेला तुम्हाला लाईव्ह येणं गरजेचं आहे. ठीक आहे, चला भेटूया आता विद्यार्थी मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये.